दादांच्या अपघाताच्या सगळ्या बातम्या खोट्या ठरल्या जेव्हा आज या विमान अपघाताबाबत एक असं भयानक सत्य समोर आलं ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. कालपर्यंत दादांचा झालेला हा अपघात तांत्रिक कारणामुळे झाला होता असं सांगितलं जात होतं. पण आज जेव्हा रोहित पवारांनी एक अशी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये एक असा पुरावा उघड केला ज्याने या प्रकरणाचं चित्र पालटलं. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच CIDच्या तपासामध्ये या प्रकरणाचा एक असा नवीन व्हिडिओ समोर आलाय की ज्यातून या अपघाताचे खरे चित्र पहिल्यांदा समोर आलंय. कालपर्यंत वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. दादा परत येत आहेत, दादा परत आले, दादा दवाखान्यात आहेत असं सांगितलं जात होतं. पण जेव्हा त्यांच्या कुटुंबातीलच एक व्यक्ती रोहित पवार यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये खुलासे केले की ज्यामुळे या प्रकरणाचं चित्र स्पष्ट झाले. आता एक असं नाव समोर आलं आहे, एक असं नाव की ज्याचा विचारच कुणी केला नव्हता. आता हे नाव समोर आल्यामुळे कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये आता राग दिसू लागला आहे. काल परवापर्यंत बातम्या वेगळ्याच होत्या, पण आज जी खरी माहिती दाखवण्यात आली पुरावासहित ती पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. कारण की एक असं मोठं नाव समोर आले की ज्याचा विचारच कोणी केला नव्हता आणि याच व्यक्तीने या सगळ्या बातम्या पसरवल्या असल्याची चर्चा सुरू झाली होती. कालपर्यंत CID तपास सुरू झाला होता. मुख्यमंत्र्यांनी स्वतः CID तपासासाठी आदेश दिले होते आणि CIDला देखील 2 महत्त्वाचे पुरावे या प्रकरणात सापडले होते. काल संध्याकाळपर्यंत ब्लॅक बॉक्सचा देखील आतमधील एक चिपच्या माध्यमातून शेवटचा त्याच्यामधला संवाद विमानात काय झाला होता तो देखील समोर आला होता. सगळे पुरावे आता जवळपास समोर आले होते. जे गेल्या 20 ते 25 दिवसात झालं नाही ते अचानक झालंय, कारण CIDचा मोठा खुलासा झालाय. खरं तर आज पत्रकार परिषदेमुळे सगळे लोक TV पाहत होते. रोहित पवार काय बोलतायत याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण खरा जो विषय होता, खरा जो तपास होता तो CIDचा होता. CIDने या सगळ्या गोंधळामध्ये हा अकल्पनीय तपास केलाय आणि या तपासामधून सगळं सत्य बाहेर काढलं आहे. मग खरंच आता दादा आहेत का? दादा केव्हा येणार? आणि हा अपघात होता की घातपात होता? अपघातामागे कोणाचा हात होता? सगळं सत्य आता बाहेर आले आहे. दादांच्या अपघाताच्या बाबतीतला खुलासा करण्याच्या बाबतीतला हा सगळ्यात मोठा आज महत्त्वाचा दिवस मानला जातोय. कारण की सगळ्या महाराष्ट्राला फक्त एवढंच माहिती होतं की 28 जानेवारीला अपघात झाला, पण खरा प्लान 27 जानेवारीला मुंबईमध्ये शिजला होता, जो कोणालाच माहिती नव्हता, जो आज पहिल्यांदा समोर आलाय. खरं तर आज 3 महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. 3 गुपित गोष्टी समोर आल्या. पहिली गोष्ट म्हणजे एक व्हिडिओ, त्यानंतर रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही पुरावे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब की ज्याने दादा खरंच आहेत का किंवा दादांचा अपघात हा कुणी प्लॅन केला होता या संदर्भातील अतिशय धक्कादायक खुलासा, तो म्हणजे CIDच्या बाबतीतला तपास आहे. सगळ्या आज 3 महत्त्वाच्या गोष्टी कशा पद्धतीने घडल्या, काही सत्य समोर आले, सविस्तरपणे आपण पाहतोय. लक्षात घ्या, एक असा व्हिडिओ जो यापूर्वी कधीही पाहिला गेला नव्हता. एका व्यक्तीने प्रत्यक्ष तिथे जाऊन ते चित्रण केले होते आणि तो व्हिडिओ वृत्तवाहिनीच्या हाती लागला. तो नष्ट केला जाणार होता, परंतु तेवढ्यात एका व्यक्तीने तो थेट टीव्हीवर प्रसारित केला आणि संपूर्ण महाराष्ट्राला या दुर्घटनेचे वास्तव समजले. आता अशा बातम्यांची गरज उरली नाही की दादा सुखरूप आहेत किंवा ते परतणार आहेत, कारण एका व्हिडिओने आणि 27 तारखेच्या त्या गुप्त घडामोडींनी संपूर्ण दृश्यच पालटले आहे. आज या प्रकरणात अशा काही वेगवान हालचाली समोर आल्या आहेत ज्यामुळे आता जनता म्हणतेय की दादांना अखेर न्याय मिळाला. खरं तर 28 तारखेला अपघात झाला, पण 27 तारखेलाच याचा प्लान तयार झाला होता. एक अशी धक्कादायक माहिती पहिल्यांदा उघड झाली आहे. अपघाताची घटना 28 तारखेची असली तरी त्याचे नियोजन मात्र 27 तारखेच्या रात्रीच पूर्ण झाले होते. त्या रात्री पडद्यामागे काय हालचाली झाल्या हे कोणालाच ज्ञात नव्हते. सर्वसामान्यांना फक्त एवढेच माहीत होते की 28 तारखेला सकाळी 8 वाजता विमानाने उड्डाण केले आणि 8:45ला ते बारामतीजवळ कोसळले. त्या 45 मिनिटांच्या प्रवासात जे घडले तेच फक्त जगासमोर आले आणि त्यानंतर दादांच्या पुनरागमनाच्या बातम्यांचा पूर येऊ लागला. दादा सुखरूप आहेत, ते लवकरच दर्शन देतील असा भास माध्यमांमधून निर्माण केला गेला. पण हा आभास आपोआप झाला होता की मुद्दाम घडवून आणला गेला होता, हा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण खरी स्थिती तर समोर आलीच नव्हती. खरी माहिती ही होती की या घातपाताचा मुख्य षड्यंत्रकारी कोण आहे. कारण या तपासात ज्यांचे नाव प्रामुख्याने येत आहे ते ऐकून सामान्य जनता चकित झाली आहे. मग तो केवळ एक योगायोग होता की एखादा मोठा कट? त्या दिवशी खरंच काही गुप्त व्यवहार झाले होते का? 27 तारखेला म्हणजे विमानाने उड्डाण करण्याच्या आदल्या रात्री अशा कोणत्या संशयास्पद घटना घडल्या? कोणत्या गुप्त हालचाली झाल्या ज्यामुळे दादांचा अंत झाला? हा अपघात घडवला गेला की तो नैसर्गिक होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता CIDच्या अहवालात दडलेली आहेत.
पहा, आता दादा परत येऊ शकत नाहीत हे अंतिम सत्य आहे. मात्र त्यांचा घात कोणी केला, यामागे कोणाचे डोके होते हे शोधणे राज्याच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होते. आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून CIDने हा अविश्वसनीय तपास केला आहे. या चौकशीत 3 अत्यंत महत्त्वाचे पैलू उघड झाले आहेत, जे 27 तारखेच्या रात्री घडले होते. या गोष्टी कोणत्याही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या नाहीत. केवळ दादा जिवंत आहेत या एकाच मुद्द्यावर सर्वांना गुंतवून ठेवण्यात आले आणि अखेर ते कटू सत्य आज उघड झाले आहे. मग हा अपघात म्हणजे तांत्रिक बिघाड होता की अतिशय शांत डोक्याने आखलेला मास्टर प्लॅन होता, या संदर्भातली माहिती आता अखेर समोर आली आहे. आता खरोखर या दुर्घटनेच्या मागे नक्की कोणाचे हात होते हे वास्तव कधीच लोकांसमोर येऊ शकले नसते, कारण ही माहिती पद्धतशीरपणे दाबून ठेवण्याचा प्रयत्न झाला. जनतेला केवळ आशेवर ठेवण्यात आले की दादा नक्कीच परततील, काहीतरी दैवी चमत्कार होईल जेणेकरून मुख्य विषयावरून लोकांचे लक्ष विचलित व्हावे. मात्र मूळ प्रश्न तसाच राहिला की त्या भीषण अपघाताचा खरा शिल्पकार कोण, हे कारस्थान कोणी रचले. अखेर या गोंधळाच्या वातावरणात CIDने एक विलक्षण तपास मोहीम राबवली आणि त्यात असे काही धागेदोरे सापडले की ज्यातून तो मुख्य सूत्रधार आता उघड झाला आहे. हे नाव इतके मोठे आहे की ज्याचा स्वप्नातही कोणी विचार केला नसता. लोक असे म्हणत आहेत की जी व्यक्ती दादांच्या अत्यंत निकटवर्ती होती, त्यांच्या शब्दाबाहेर न जाणारी होती आणि ज्यांनी दादांच्या जीवावर मोठी सत्तापदे मिळवली, तीच व्यक्ती असा विश्वासघात कशी काय करू शकते. मग कोण आहे तो चेहरा ज्याने दादांच्या विमानाचा घात घडवून आणला? 28 जानेवारीला बारामतीत तो भयानक विमान अपघात झाला. दादा गेले, पण लोकांच्या मनात संशय वाढतच गेला. बातम्या पेरल्या गेल्या की दादा सुखरूप आहेत, दादा परतणार आहेत. परंतु खरा खेळ हा त्याच्या आदल्या रात्री म्हणजे 27 जानेवारीला झाला होता. जगाला 28 जानेवारीचा घटनाक्रम माहीत आहे, पण 27 जानेवारीच्या रात्री नक्की काय खलबते झाली हे कोणालाच ठाऊक नव्हते. खरं तर 3 महत्त्वाच्या गोष्टी 27 जानेवारीला घडल्या, ज्याचा आधार घेत CIDने मुख्य आरोपीचे नाव समोर आणले आहे. 27 जानेवारीची ती संध्याकाळ. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांची वर्दळ कमी होऊ लागली होती. अजितदादा त्या दिवशी एरवीपेक्षा अधिक गंभीर आणि शांत दिसत होते. त्यांच्यासोबत असणाऱ्या एका विश्वासू सहकार्याच्या सांगण्यानुसार दादांनी त्या दिवशी आपले सर्व प्रशासकीय कार्य वेळेत आटोपले होते. त्यांनी आपल्या वाहन चालकाला बोलावून स्पष्ट आदेश दिले होते, उद्या पहाटे 5 वाजता आपल्याला मोटारीने साताऱ्यासाठी निघायचे आहे. गाडीची पूर्ण तपासणी करून ठेवा. दादांना रस्ते प्रवासाची ओढ अधिक होती. गाडीने प्रवास करताना दिसणारी गावे, स्थानिक नागरिक आणि तिथली प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेणे हा त्यांच्या कार्यपद्धतीचा मुख्य हिस्सा होता. चालकाने सर्व वाहनांची तपासणी केली, इंधन भरले आणि प्रवासाची सर्व तयारी पूर्ण केली होती. सर्व काही नियोजनानुसार सुरू होते, पण म्हणतात ना, माणूस विचार करतो एक आणि विधीच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत असते. रात्री 10च्या सुमारास दादा विश्रांतीसाठी आपल्या खोलीत जात असताना त्यांच्या खासगी मोबाईलची रिंग वाजली आणि येथूनच या संपूर्ण प्रकरणाचे पहिले गूढ वळण सुरू झाले. तो फोन कोणाचा होता हे आजही एक मोठे रहस्य आहे, पण तिथल्या एका सुरक्षा रक्षकाने पाहिले की तो फोन घेतल्यानंतर दादांच्या चेहऱ्यावरील हावभाव पूर्णपणे पालटले. जो नेता काही वेळापूर्वी अत्यंत संयमी होता, तो अचानक व्याकुळ झाला. तो संवाद सुमारे 15 मिनिटे चालला. दादांचा आवाज कधी उंचावत होता, तर कधी ते गंभीरपणे समोरील व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेत होते. एवढी तातडी कशासाठी? मी परतल्यावर आपण त्यावर चर्चा करू ना, असे शब्द दादांच्या तोंडून त्या रक्षकाने ऐकले. परंतु समोरील व्यक्तीने कदाचित असा काही राजकीय दबाव निर्माण केला की दादांना आपला निर्णय बदलावा लागला. फोन ठेवताच दादांनी मंत्रालयातील एका उच्च पदस्थ सचिवांना संपर्क केला. विषय होता एक विशिष्ट फाईल. आता प्रश्न हा आहे की निवडणुकीच्या धामाधुमीत अशी कोणती महत्त्वाची संचिका होती जिच्यामुळे एका उपमुख्यमंत्र्याला रात्रीच्या वेळी इतके अस्वस्थ व्हावे लागले. मध्यरात्रीचा तो भयान प्रहर. मंत्रालयाचा आवाढ्य परिसर एरवी शांततेच्या चादरीत ओढलेला असतो, पण त्या रात्री 7व्या मजल्यावरील त्या दालनातून बाहेर पडणारे प्रकाशाचे कवडसे काहीतरी विखारी शिजत असल्याचे संकेत देत होते. तपासाच्या दप्तरातील हाच तो सर्वात काळपट दुवा आहे. CCTVच्या त्या धुसर चित्रणात एक सावली कैद झाली होती. चेहरा पूर्णपणे झाकलेली ती आकृती रेकॉर्ड रूमच्या कपाटांमध्ये एखाद्या सावजासारखी काहीतरी शोधत होती. तिकडे देवगिरीच्या भिंती दादांच्या वाढत्या अस्वस्थतेच्या साक्षीदार होत्या. मंत्रालयाच्या त्या रात्रीच्या शांततेत एक असे कारस्थान शिजत होते ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकली. नियतीचा खेळ म्हणावा की कोणाचे तरी नियोजन, पण दादांच्या मार्गात एक फाईल जाणीवपूर्वक अडखळा बनून उभी राहिली होती. पहाटेच्या धुक्यात रस्ते प्रवासाने सुरक्षितपणे निघण्याचे त्यांचे सर्व नियोजन केवळ एका स्वाक्षरीसाठी थांबवून ठेवण्यात आले होते.
मंत्रालयाच्या त्या चक्रव्यूहात ती फाईल नेमकी कुठे हरवली होती हे कोणालाच उमजत नव्हते. अखेर जेव्हा ती फाईल समोर आली तेव्हा रात्रीचे 4 वाजले होते आणि तोपर्यंत रस्ते प्रवासाचा सुरक्षित मुहूर्त पद्धतशीरपणे हुकवण्यात आला होता. हा केवळ प्रशासकीय विलंब नव्हता, तर त्या भीषण षडयंत्रातील ती पहिली चाल होती ज्याने दादांना वेळेच्या अशा पेचात पकडले की आकाशाच्या मृत्यूमार्गाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. जमिनीवरचे सर्व मार्ग तांत्रिक कारणास्तव रोखले गेल्यावर नियतीने विमानाचा फासा टाकला. पण यामागे दडलेले सत्य अधिक भयानक होते. तपास यंत्रणांना या प्रवासाच्या आदल्या रात्रीचे काही धक्कादायक तांत्रिक पुरावे मिळाले आहेत. ज्या खासगी विमानातून हा प्रवास होणार होता त्या विमानाभोवती रात्रीच्या अंधारात काही अनोळखी चेहरे घिरट्या घालत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. रोहित पवारांनी ज्या तांत्रिक त्रुटींकडे लक्ष वेधले आहे त्या आता काळजाला घर पाडत आहेत. विमानाजवळ शेवटचा दिसलेला तो चेहरा रमेश नावाच्या तंत्रज्ञाचा होता, ज्याच्या बँक खात्यात आदल्याच दिवशी एका परकीय शक्तीकडून मोठी रसद पोहोचली होती. विमानाचे ट्रान्सपॉन्डर आणि इंधन यंत्रणेत केलेला तो बिघाड इतका अचूक आणि सूक्ष्म होता की एखाद्या अनुभवी वैमानिकालाही मरणाचा सुगावा लागणे अशक्य होते. या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आता एक वजनदार नेता आला आहे आणि त्यांच्या संशयास्पद हालचालींकडे प्रमोद हिंदुरावांनी थेट निर्देश केला आहे. दिल्लीच्या सत्तेशी घनिष्ठ संबंध असलेल्या या मोठ्या प्रस्थाने त्या रात्री दादांना तब्बल 3 वेळा संपर्क केला होता. त्यांचा फाईलवर स्वाक्षरी केल्याशिवाय मुंबई सोडू नका हा सततचा आग्रह केवळ कर्तव्य दक्षता होती की दादांना पहाटेपर्यंत मुंबईत गुंतवून ठेवण्याची एक गुप्त रणनीती, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ज्या राजकीय विलिनीकरणाला दादांचा पोलादी विरोध होता त्यांच्या निधनानंतर त्याच गोष्टी महामार्गासारख्या मोकळ्या झाल्या हे राजकीय गणितातील नफ्या तोट्याचे उघड गुपित आहे. 28 जानेवारीच्या त्या दुर्दैवी सकाळी दादांच्या चेहऱ्यावर रात्रीच्या संघर्षाचा थकवा स्पष्ट दिसत होता. अनुभवी सारथी सुमित कपूर साठे विमान चालवित असताना पहिले 15 मिनिटे सर्व काही सुरळीत होते, पण अचानक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. विमान हवेत असतानाच स्टॉल झाले आणि इंजिनाचे श्वास कोंडले गेले. मदतीची हाक देण्यासाठी ट्रान्सपॉन्डर आधीच निकामी केल्याचा दाट संशय आहे. सीआयडीच्या हाती असलेल्या ब्लॅक बॉक्स आता प्रयोगशाळेत आहे आणि त्यातील डेटाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. जर हा केवळ अपघात असता तर पुराव्यांची छेडछाड करण्याची गरज कोणाला भासली असती? आज यंत्रणा त्या रमेश नावाच्या तंत्रज्ञाचा शोध घेत आहेत, जो त्या दिवसापासून वाऱ्यासारखा गायब झाला आहे. त्याचे शेवटचे लोकेशन दक्षिण मुंबईत आढळले आणि त्यानंतर त्याचे अस्तित्वच पुसले गेले, ज्यामुळे त्याला देशाबाहेर पाठवले गेले की त्याचा आवाज कायमचा शांत करण्यात आला. हे गूढ आजही कायम आहे. मित्रांनो, आतापर्यंत जी माहिती आपण पाहिली ती वेगवेगळ्या सूत्रांकडून आणि सध्या सोशल मीडियावर ज्या चर्चा सुरू आहेत त्यावरून समोर आली आहे. पण मला इथे एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की हा व्हिडिओ कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी किंवा अफवा पसरवण्यासाठी बनवलेला नाही. हे सर्व दावे आणि हा जो काही घटनाक्रम आपण पाहिला ही केवळ एक शक्यता आहे. तपासात काय निष्पन्न होईल हे येणारा काळच सांगेल. पण एक नागरिक म्हणून आणि दादांची चाहते म्हणून आपल्या मनात अनेक प्रश्न आहेत की नक्की त्या रात्री काय घडलं असेल. तो तांत्रिक बिघाड होता की खरोखर कोणता कट होता? सीआयडीचा अंतिम अहवाल येईपर्यंत आपण कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकत नाही. माझा उद्देश फक्त इतकाच आहे की ज्या काही शंका जनसामान्यांच्या मनात आहे त्या मांडणे. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटतं? रोहित पवारांनी उपस्थित केलेले मुद्दे, सीआयडीच्या तपासातील हे धागेदोरे पाहता ही घटना केवळ एक अपघात असू शकते का, की यामागे खरोखर काहीतरी वेगळं शिजत आहे? तुमचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये खाली नक्की सांगा, कारण तुमची प्रत्येक कमेंट या विषयाला अधिक स्पष्टता देऊ शकते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही चर्चा अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.